जय हिंद, नमस्कार. मी डॉक्टर उमाकांत दंडगवाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस संशोधन केंद्र, पुणे. मी सर्व सन्माननीय पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक आणि पोलीस संशोधन केंद्र पुणे तर्फे सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे फौजदारी खटल्यांचा तपास, तोंडी आणि कागदोपत्री पुरावा. आजचे आपले व्याख्याते आहेत श्री मिलिंद दातरंगे, सरकारी अभियोक्ता, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, नवी मुंबई. सर मूळ संगमनेर नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहेत. सरांनी नाशिक येथील NBT लॉ कॉलेज येथून LLB ची पदवी प्राप्त केलेली आहे. सरांनी काही काळ संगमनेर येथील कोर्टात प्रॅक्टिस देखील केलेली आहे. काही काळ ते संगमनेर येथील SSP लॉ कॉलेज येथे सिव्हिल प्रोसिजर कोड हा विषय शिकवित होते. सन 2006 मध्ये सरांनी MPSC ची परीक्षा पास केलेली आहे आणि त्यांची APP असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावर निवड झालेली आहे सन 2006 मध्ये. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरिता इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्रिमिनल केसेस या विषयावर व्याख्याने देखील दिलेली आहेत. तसेच AIPDM मध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरिता भारतीय पुरावा कायदा या विषयावर व्याख्याने देखील दिलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर यांच्याकरिता देखील लेक्चर्स, व्याख्याने घेतलेली आहेत. त्यांची दोन पुस्तके कायदा या विषयावर आहेत. तिसरे पुस्तक त्यांचे चालू आहे, बनविण्याचे काम चालू आहे. त्यांनी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड तसेच इंडियन पिनल कोड या विषयावर ऑनलाईन लेक्चर देखील घेतलेले आहेत. YouTube चॅनलवर त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. सरांनी दिवाणी तसेच फौजदारी खटले चालविण्याचा सरांना दीर्घ अनुभव आहे. असे आहेत आजचे तज्ज्ञ आणि अनुभवी व्याख्याते श्री मिलिंद दातरंगे सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले व्याख्यान सुरू करावे. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय पोलीस अधिकारी, माझे सर्व बंधू भगिनी, महाराष्ट्रातील सर्व माननीय सरकारी अभियोक्ता, माझे सर्व मित्र, पोलीस तपास म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडचा चॅप्टर 12 कॉग्निजेबल ऑफेन्सचा तपास. नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जर असेल तर माननीय न्यायालय यांच्या परवानगीने केलेला तपास. ह्या चॅप्टर 12 मध्ये जो तपास नमूद आहे, विविध सेक्शन्स नमूद आहेत. ह्या विविध सेक्शन्स मध्ये तपास करताना भारतीय पुरावा कायदा याचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे, ज्या विषयावरती मी बोलणार आहे, तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा. तर तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा ह्या दोन पुराव्यांची व्याख्या भारतीय पुरावा कायदा कलम
3 मध्ये दिलेली आहे. डेफिनेशन ऑफ एव्हिडन्स. डेफिनेशन ऑफ एव्हिडन्स मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे घडलेल्या घटनेबाबत घटनेच्या संबंधाने कोर्टापुढे साक्ष देताना घटनेची केलेली विधाने, साक्षीदार ही जी विधाने करतात तो तोंडी पुरावा आहे. तो तोंडी पुरावा त्या त्या प्रकरणाचा माननीय कोर्ट यांच्या समोर चालू असणाऱ्या त्या त्या केसच्या ट्रायलमध्ये दिलेला असतो. कागदोपत्री पुराव्याचा विचार जर केला तर कोर्टापुढे सादर केलेली जी कागदपत्र आहेत, आणि साहजिक आहेत की भारतीय पुरावा कायद्यामध्ये फॅक्ट्स इन इश्यू ही जी डेफिनेशन आहे, जी घटना घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने असणारी स्थिती व परिस्थिती आणि ह्या स्थिती आणि परिस्थितीच्या संबंधाने असणारे कागदपत्र पुराव्यामध्ये प्राप्त करून ते कागदपत्र पुराव्यामध्ये दोषारोपपत्रासह संबंधित माननीय कोर्ट यांच्या समोर सादर करून त्या कागदपत्रांची साबिती, त्या कागदपत्रांमधल्या मजकुराची साबिती, त्या कागदपत्रांमध्ये असणाऱ्या सह्यांची साबिती हा एक त्यातला भाग आहे. कागदपत्रांचा जेव्हा विषय येतो किंवा विषय जेव्हा आपण घेत आहे, विषय सुरू आहे, त्यावेळी भारतीय पुरावा कायद्यातले काही सेक्शन्सचाही विचार करणं आवश्यक आहे, काही कलमांचा विचार करणं आवश्यक. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 61 मध्ये 2 प्रकारचा कागदोपत्री पुरावा देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पहिला जो प्रकार आहे तो प्रायमरी एव्हिडन्स. प्रायमरी एव्हिडन्सचा अर्थ असा की जो काही कागदपत्र आहे, जो काही कागद आहे, जो काही डॉक्युमेंट आहे, तो डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. म्हणजे कागद जो मूळ आहे तो माननीय कोर्ट यांच्या समोर परीक्षणाकरता आणि पुराव्याकरता सादर करायचा. मूळ कागदपत्र मिळूच शकत नाही अशी जेव्हा स्थिती असेल, अशा स्थितीमध्ये सेकंडरी एव्हिडन्स, मूळ कागदपत्राची प्रत, सेकंडरी एव्हिडन्सची जी बाब आहे, 5 प्रकारचे सेकंडरी एव्हिडन्स भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 63 प्रमाणे दिलेले आहेत. आणि सेकंडरी एव्हिडन्स ज्या पद्धतीने द्यायचा ती पद्धत दिलेली आहे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65 प्रमाणे. परंतु या ठिकाणी मी ही बाब एकदा परत नमूद करतो की जरी दुय्यम पुरावा किंवा सेकंडरी एव्हिडन्स ची तरतूद भारतीय पुरावा कायद्यात दिलेली जरी असली तरी त्याआधी जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही कागदपत्र आहेत, ती मूळ स्वरूपातच पुराव्याच्या दृष्टीने, पुराव्याच्या कामी दोषारोप पत्रासोबत असणं आवश्यकच आहे. कागदपत्रांचा उल्लेख ज्यावेळी व्याख्येमध्ये केलेला आहे, डॉक्युमेंट्सचा उल्लेख केलेला आहे, त्यावेळी इलेक्ट्रॉनिक पुरावा, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, कॉम्प्युटर आउटपुट यांचाही उल्लेख केलेला आहे. अशा स्थितीमध्ये आपण सर्वात प्रथम जायला पाहिजे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65 प्रमाणे. 65 प्रमाणे असं म्हटलेलं आहे की कलम 65 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींप्रमाणे जर पुरावा आला तर तो पुरावा ग्राह्य धरला जाईल. ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जे आहे तेही दाखल करता येतं पुराव्यामध्ये, किंवा ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं कॉम्प्युटर आउटपुट ही दाखल करता येतं. आणि ज्यावेळी कॉम्प्युटर आउटपुट दाखल करायचं आहे किंवा असेल त्यावेळी मित्र हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महत्वाचा विषय आहे, भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65B च्या सबसेक्शन 4
प्रमाणे असणारं सर्टिफिकेट, आपण ह्या सर्टिफिकेट बद्दलही माझ्या ह्या व्याख्यानामध्ये बोलणार आहोत, आपण ऐकणार आहात, मी बोलणार आहे. हे सर्टिफिकेट या प्रकारचा 3 प्रकारचा पुरावा, तोंडी पुरावा, कागदोपत्री पुरावा आणि तिसरा जो पुरावा आहे तो पुरावा आहे बेस्ड ऑन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बेस्ड ऑन कॉम्प्युटर आउटपुट. तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा ह्या महत्वपूर्ण विषयांना सुरुवात करण्यापूर्वी पुराव्याची डेफिनेशन आता आपण पाहिली, पुराव्याची व्याख्या आपण पाहिली, 3 प्रकारचे पुरावे आपण पाहिले. तोंडी पुराव्याच्या विषयामध्ये तपासाकरता कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र प्राप्त केली जातात, कुठल्या कुठल्या प्रकारचा पुरावा समोर येतो. तोंडी पुराव्याची बाब विचारात घेताना पुन्हा एकदा आपल्याला भारतीय पुरावा कायद्याकडे थोडंसं वळावं लागेल. मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो भारतीय पुरावा कायद्याचा कलम 59 आणि 60, 2 अतिशय महत्वाचे सेक्शन्स, महत्वाच्या तरतुदी तोंडी पुराव्याकरता. ज्या व्यक्तीला त्या घटनेची माहिती आहे त्या व्यक्तीने तपास अधिकारी यांच्या समोर सांगितलेल्या बाबी, मग त्या बाबी FIRच्या स्वरूपाने असो, साहजिकही तपास अधिकारी त्यावेळी नसतात कारण अजून तपास सुरू झालेला नसतो. FIR रजिस्ट्रेशनची जी वेळ आहे त्यावेळी ज्या व्यक्तीला गुन्ह्याची जी काही माहिती आहे, हु इज द इन्फॉर्मंट ऑफ द इन्सिडेंट, हु इज द इन्फॉर्मंट ऑफ द ऑफेन्स, जी काही त्याला कल्पना आहे त्या व्यक्तीने सांगितलेली माहिती. आणि मित्र हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे प्रथम खबरी अहवाल, FIR, कंटेंट्स ऑफ FIR, FIR मध्ये नमूद असलेला मजकूर आणि FIR वरती असणाऱ्या सह्या. एक सही आहे FIR देणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी सही आहे, साहजिक आहे, ते पोलीस अधिकारी की ज्यांनी ती FIR नोंदवून घेतलेली आहे. कधी कधी माहिती देणारा व्यक्ती लिखित स्वरूपातच माहिती आणतो, ती एक अजून एक वेगळी बाब आहे. त्याही वेळी त्या व्यक्तीची सही आणि त्या व्यक्तीने नमूद केलेल्या बाबी. FIRचा जो पुरावा आहे, FIRचे जे कंटेंट्स आहे, FIR मध्ये असणारा जो मजकूर आहे, तो तोंडी पुराव्याच्या बाबत मी सर्वात पहिल्यांदा सांगेल, कारण तिथूनच गुन्ह्याच्या नोंदणीची सुरुवात होते. आणि त्यानंतर मग दखलपात्र, अदखलपात्र 2 बाबी आहेत. दखलपात्र जर असेल तर आपल्याला कल्पना आहे 156 सेक्शन आहे, त्यानुसार तपास सुरू होतो. ते 173 CRPC पर्यंत. आणि जर अदखलपात्र गुन्हा असेल तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 155 सबसेक्शन 2 प्रमाणे संबंधित माननीय न्यायालय यांची परमिशन घेतली जाते आणि त्यांच्या परवानगीने तपास होतो. त्याही तपासाची निर्गती ही फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 173चा उपकलम 2 प्रमाणे होते. तिसरी अजून एक बाब महत्वाची या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की ज्यावेळी दखलपात्र गुन्ह्याचा तपास सुरू असताना असं समोर येतं की हा गुन्हा अदखलपात्र आहे, अशा स्थितीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 2D जो आहे, कंप्लेंटची जी व्याख्या आहे, त्या 2D जे स्पष्टीकरण आहे, एक्सप्लेनेशन, त्या स्पष्टीकरणाप्रमाणे जे कोणी तपास अधिकारी आहेत, तपास करणारे, हे त्या गुन्ह्याचे कंप्लेनंट होतात. हे त्या गुन्ह्याकरता माननीय कोर्ट यांच्या समोरील पुराव्यामध्ये कंप्लेनंट म्हणून होतात. 2 ह्या ठिकाणी कन्सेप्ट मी आपल्या क्लिअर करतो. डिफरन्स बिटवीन कंप्लेनंट अँड इन्फॉर्मंट. पोलीस पुढे गुन्ह्यांची खबर देणारा जो कोणी व्यक्ती आहे, ही इज इन्फॉर्मंट. आणि माननीय न्यायालयामध्ये सेक्शन 200 प्रमाणे कंप्लेंट दाखल करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आहे कंप्लेनंट. FIR झाल्यानंतर FIR ला धरूनच लगेचच ऑकरन्स रिपोर्ट, ऑकरन्स रिपोर्टची सेम सिच्युएशन. ऑकरन्स रिपोर्ट देणारी व्यक्ती त्याने सांगितलेल्या बाबी, लिहून घेतलेल्या बाबी, त्या व्यक्तीची त्यावर असणारी सही आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या बाबी लिहून घेतलेल्या आहेत ऑकरन्स रिपोर्टच्या, त्या पोलीस अधिकाऱ्यांची असणारी त्यावरची सही. प्रथमतः आपण विचार करतोय ओरल एव्हिडन्सचा.
ओरल एव्हिडन्सच्या बद्दल, तोंडी पुराव्याबद्दल सर्वात मी पहिल्यांदा मुद्दा मांडला FIRचा, प्रथम खबरी अहवालाचा. दुसरा मुद्दा आहे ऑकरन्स रिपोर्टचा. तिसऱ्या मुद्द्याची बाब मी सांगितलेली आहे की अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अदखलपात्र गुन्हा जर असेल तर अदखलपात्र गुन्ह्याकरता 155(2) ची परमिशन आणि इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याची खबर देणारा माणूस जो कोणी आहे त्यांनी सांगितलेले मुद्दे साबित करणं एक वेगळी बाब आहे कोर्टापुढे. आता इथं काही गोष्टी ह्या एकमेकाला ओव्हरलॅप करतील, मिक्स करतील. ह्या बाबीची तुम्हाला मी आता सांगतोय, ह्या ओरल एव्हिडन्स मध्ये आहेच आहेत, परंतु चार्जशीट सोबत हे डॉक्युमेंट्स पण आहे. FIR हा डॉक्युमेंट आहे, ऑकरन्स रिपोर्ट डॉक्युमेंट आहे, अदखलपात्र गुन्ह्याची खबर डॉक्युमेंट आहे, अजून काही पुढे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट जरी असले, हे डॉक्युमेंटच्या स्वरूपात जरी हा पुरावा असला, हा जरी पुरावा कागदोपत्री असला, तरी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही ज्या बाबी आहेत त्या तोंडी सांगितलेल्या आहेत, आणि म्हणून ह्या तोंडी बाबी महत्वाच्या आहेत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छितो आपल्या सर्वांचं, भारतीय पुरावा कायदा कलम 59 प्रमाणे व्यक्तीने त्याला माहीत असणाऱ्या बाबी ह्या तपासामध्ये पोलीस खात्याला आणि पुराव्याच्या दृष्टिकोनातून शपथेवर माननीय कोर्ट यांच्या समोर सांगणं अपेक्षित आहे असं मी म्हणतो. तोंडी पुराव्याच्या दृष्टीने अजून एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे तपास टिपण. तपास टिपण कोणाचं घ्यावं? पर्सन अक्वेंटेड विथ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस, म्हणजे गुन्ह्याची स्थिती आणि त्या गुन्ह्याची परिस्थिती यांची ज्या व्यक्तीला माहीत आहे असं तपास अधिकारी यांना वाटतं, तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 160च्या तरतुदींना अनुसरून 160च्या तरतुदींना अधीन राहून अशा व्यक्तींकडे तपास करावा. अशी व्यक्ती कदाचित आरोपीही असू शकेल, त्या स्थितीवरती अवलंबून असेल. आरोपी जरी अशी व्यक्ती असली तरी त्याच्याकडे तपास करावा, आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 161च्या उपकलम 3 प्रमाणे ज्या ज्या व्यक्तींकडे तपासाची माहिती किंवा गुन्ह्याची माहिती प्राप्त केलेली आहे त्या व्यक्तींचे तपास टिपण नोंदवता येतात. अमुक एका व्यक्तीचं तपास टिपण का नोंदवलं नाही ही बाब महत्वाची असेल, त्याच्याकरता तपास टिपण नोंदवणे किंवा न नोंदवणे याच्या दोन्हीच्या सबळ कारण तपास अधिकारी यांच्याकडे पाहिजे. आणि मी या ठिकाणी मला ऐकत असणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की तपास अधिकारी यांनी केस डायरीमध्ये अमुक एक व्यक्तीकडे तपास करूनही त्याचं तपास टिपण का नोंदवलं नाही ही बाबही स्पष्ट करावी, जेणेकरून ज्यावेळी पुराव्याच्या वेळेस ही बाब येईल त्यावेळी तपास अधिकारी यांच्याकडे योग्य ते स्पष्टीकरण असू शकतं. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 161चं ते स्टेटमेंट आहे, तपास टिपण आहे. त्या तपास टिपणावरती कधीही ती माहिती देणाऱ्या व्यक्तीची सही घ्यायची नाही. सही घ्यायची नाही ही जी बाब आहे ही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 162 मध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेली आहे. 162 सेक्शनची सुरुवातच नो ने आहे. नो स्टेटमेंट शॅल बी साइन्ड अशी लँग्वेज त्या सेक्शनची आहे. त्यामुळे सही कधीही घ्यायची नाहीये. मित्रहो, आपल्याला कल्पना असेल तपास टिपणाचा उपयोग ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन हा जो एक सेपरेट सब्जेक्ट आहे या विषयाकरताच फक्त आहे. ओमिशन आणि कॉन्ट्राडिक्शन याच्याकरताच फक्त त्याचा संबंध येतो. त्यामुळं तपास टिपण नोंदवताना त्या व्यक्तींची तपास टिपणं नोंदवावीत की ज्या व्यक्तींना त्या घटनेची माहित आहे, त्यांनी पाहिलेली आहे. IQ माहिती जरी असेल तरी ती फार दूरची IQ माहिती नसावी. घटना घडल्यानंतर संबंधित ज्या व्यक्तीविषयी घटना घडली त्या व्यक्तीने लगेचच जर माहिती दिली असेल तर अशाही व्यक्तीचं तपास टिपण चालू शकतं.
ज्या व्यक्तीने प्रथम खबरी अहवाल दिला किंवा ज्या व्यक्तींचं तपास टिपण नोंदवलेलं आहे, परंतु तपासादरम्यान त्यांच्याकडून परत काही माहिती प्राप्त करायची आहे किंवा अशा व्यक्तींनी काही माहिती दिली किंवा अशा व्यक्तींना काही तपासातली माहिती द्यायची आहे, त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी ओळखून घ्यायच्या आहे, आरोपी ओळखून घ्यायचा आहे, वस्तू ओळखून घ्यायची आहे किंवा काही ओळखून घ्यायचं असेल किंवा आणि कुठली माहिती असेल, तर अशा वेळी अशा व्यक्तींचं फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 161 प्रमाणे पुरवणी तपास टिपण ही नोंदवता येतं. तोंडी पुराव्याची बाब जेव्हा चालू आहे त्यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली जर दिली असेल तर आरोपीच्या गुन्ह्याच्या कबुलीच्या बाबत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 27च्या पंचनाम्याचं मेमोरंडम त्या दृष्टीने असतं. आरोपी जर गुन्ह्याची कबुली न्यायालयासमोर देऊ इच्छित असेल तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे रिपोर्ट देणं आवश्यक आहे आणि ह्या रिपोर्ट प्रमाणे क्रिमिनल मॅन्युअलमध्ये जे काही तरतूद दिलेली आहे, क्रिमिनल मॅन्युअलच्या तरतुदीप्रमाणे माननीय न्यायालय त्या आरोपीचं कन्फेशन, कबुली जबाब नोंदवू शकतात. आरोपीचा कबुली जबाब हा दोषारोप पत्रासोबत असावा आणि आरोपीच्या कबुली जबाबाची जी बाब आहे, आरोपीच्या कबुली जबाबाला जे काही व्हॅल्यू आहे, जे काही महत्व आहे, त्याची पुराव्यामध्ये जी काही एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे, त्याच्याकरता मी लक्ष तुमचं वेधतो भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 80 वर. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 80 प्रमाणे आरोपीने माननीय न्यायालय यांचे समोर दिलेले कबुली जबाब ट्रीट होतात. तोंडी पुराव्याची बाब जेव्हा चालू आहे त्यावेळी 175 सेक्शनचाही या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक. जसा उल्लेख मगाशी केला 154 सेक्शनचा केला, 155 सेक्शनचा केला, 161 सेक्शनचा केला, त्याचप्रमाणे जर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 मध्ये असणारी स्थिती असेल तर 174 मधल्या स्थिती करता तपास करताना, तपास शब्द मी अशा करता वापरला कारण 174 हा सेक्शन फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चॅप्टर 12 मध्ये येतो. चॅप्टर 12 हा तपासाकरता चॅप्टर आहे आणि म्हणून 174 ची बाब जर समोर असेल तर 175 प्रमाणे संबंधित माहितगार असणाऱ्या व्यक्तींकडे तपास करून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. या ठिकाणी 175च्या स्टेटमेंटवर सही घ्यायची की नाही घ्यायची हाही मुद्दा बऱ्याच वेळा विचारला जातो. याचं उत्तर चॅप्टर 12 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चॅप्टर 12च्या सेक्शन 162 मध्ये आहे. सेक्शन 162 असं म्हणतो की ह्या चॅप्टर मध्ये जे जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड होतील त्याच्यावर सही घ्यायची नाही. आणि मी चॅप्टर 12 मधल्या कलम 162चा अनुषंग घेऊन सांगतो की 175 प्रमाणे जर स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले असतील किंवा करायचे असतील तर त्याही स्टेटमेंटवर माहिती देणाऱ्या व्यक्तीची सही नसावी. म्हणजे दोन ठिकाणी सह्या नसाव्या. एक तर 161 प्रमाणे माहिती देणाऱ्या व्यक्तीची सही नसावी आणि 174च्या बाबीमध्ये 175 प्रमाणे माहितगार व्यक्तींकडे जर तपास केला असेल तर त्याचीही सही नसावी. तोंडी पुराव्याच्या अनुषंगाने दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीवर आरोप साबित करण्याकरता ज्यावेळी ट्रायल सुरू होतात, आपल्याला कल्पना आहे 4 प्रकारचे ट्रायल आहेत. त्या ट्रायल्समध्ये ज्यावेळी साक्षीदार पुरावा कोर्टामध्ये शपथेवर देण्याकरता बोलवले जातात
तर शपथेवर द्यायचा जो पुरावा आहे तोही पुरावा ओरल एव्हिडन्स आहे. खरं तर तोच पुरावा ओरल एव्हिडन्स आहे. भारतीय पुरावा कायद्यातील कलम 3 मधील पुराव्याच्या व्याख्येप्रमाणे जे काही स्टेटमेंट माननीय कोर्ट यांच्या समोर आहे तो पुरावा आहे. आपण तोंडी पुराव्याची बाब बघतो आहोत. त्यामुळं माननीय कोर्टापुढे शपथेवर सांगण्यात आलेल्या सर्व बाबी या तोंडी पुराव्याच्या बाबी आहेत. एक्सक्यूज मी. एक्सपांड होणार नाही काय? पण नको बंद करावं लागेल. वेळ लागेल तो बदलू शकतो. ठीक. साक्षीदारांचा कोर्टासमोरील जो तोंडी पुरावा आहे, जो विषय आपला चालू आहे, थोड्याशा इंटरप्शन बद्दल सॉरी. ह्या तोंडी पुराव्याच्या माध्यमाने मगाशी जसं मी तुम्हाला 59 सेक्शनच्या बाबी सांगितल्या, भारतीय पुरावा कायदा कलम 59, त्याचप्रमाणे पुरावा कोर्टापुढे देताना, तोंडी पुरावा कोर्टापुढे देताना, वस्तुस्थितीचा पुरावा कोर्टापुढे देताना कलम 67 ही अतिशय महत्वाची बाब आहे. ज्या व्यक्तीला कागदपत्राच्या मजकुराबद्दलची माहिती आहे आणि ज्या व्यक्तीची सही त्या कागदपत्रावर आहे, पहिल्यांदी तर तीच व्यक्ती साक्षीदार म्हणून त्याचा तोंडी पुरावा त्या कागदपत्राच्या मजकुराच्या शाबिती करता कोर्टापुढे आला पाहिजे. दुसरी बाब म्हणजे ती व्यक्ती त्या व्यक्तीची सही ओळखण्याकरताही कोर्टापुढे तपासली गेली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचा त्याच्या सही करताही तोंडी पुरावा कोर्टापुढे येणं आवश्यक आहे. त्यामुळं एव्हिडन्स कलेक्शनची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेस करिता
आणि कोर्टापुढे तोंडी पुरावा देण्याच्याही प्रोसेस करता, ह्या दोन्ही प्रोसेस करता सेक्शन 59, सेक्शन 60 आणि सेक्शन 67 या 3 बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. या तिन्ही बाबींचा उल्लेख मी सर्व सन्माननीय तपास अधिकारी यांच्याही करता करतो आणि सर्व सन्माननीय सहाय्यक सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अभियोक्ता जे कोणी मला ऐकत असतील त्यांच्याही करता करतो. आता पुराव्यामध्ये कागदोपत्री पुरावा आहे, कागदोपत्री पुरावा आला, परंतु कागदोपत्री पुराव्याबद्दलच एखाद्या स्पष्टीकरणाची बाब जर असेल आणि ती स्पष्टीकरणाची बाब एखाद्या व्यक्तीकडून घेणं जर आवश्यक असेल तर हाही व्यक्ती फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 161 मध्ये टिपणाच्या बाबत येतो आणि अशा व्यक्तीचंही टिपण घ्यावं की जेणेकरून तो व्यक्ती त्या कागदपत्राचाही साक्षीदार असेल आणि त्या कागदपत्रामध्ये स्पष्टीकरणाची जी बाब जर असेल तर त्या व्यक्तीकडून स्पष्टीकरण हे पुराव्यामध्येच होतं आणि त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण ही नंतरनं सांगितलेली बाब नाही तर ती तपास चालू असताना सांगितलेली बाब आहे असं गृहीत धरण्यात येईल. तोंडी पुराव्याची बाब चालू असताना जे साक्षीदार किंवा ज्या व्यक्ती अज्ञान आहेत, 18 वर्षापेक्षा कमी वयाचे जे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे तपासामध्ये घडलेल्या घटनेच्या बाबी विचारणे ही एक कलाच आहे. त्यांचं वय लक्षात घेता, त्यांची समज लक्षात घेता ह्या बाबी विचारल्या गेल्या पाहिजे. शक्यतोवर प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये ह्या बाबी असाव्यात. शक्यतोवर प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये ह्या बाबी असाव्यात. 161चा उल्लेख करताना फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये आपण मगाशी पाहिलं की साक्षीदारांकडे तपास करून त्यांचं टिपण नोंदवायचं. तर अशा वेळी तुम्हाला काय माहिती आहे ही बाब सांगा ह्यापेक्षा तपास अधिकारी यांनी FIR मधले जे कंटेंट्स आहेत, FIR मध्ये जो मजकूर आहे, FIR ज्या घटनेबाबतची आहे, ज्या स्थितीबाबतची आहे, ज्या परिस्थितीबाबतची आहे, ती सर्व स्थिती आणि परिस्थिती त्या घटना समजून घ्याव्यात, वाचून घ्याव्यात आणि त्यानंतर योग्य ते प्रश्न सदर व्यक्तींना करावेत की ज्या व्यक्ती ऍक्वेंटेड विथ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस म्हणून आपण त्यांना ट्रीट करतो. अशा व्यक्तींसमोर योग्य ते प्रश्न विचारल्यानंतर त्या व्यक्तींनाही त्या प्रश्नाची उत्तरं देता येतात आणि एक चांगल्यापैकीचं स्टेटमेंट, एक चांगला पुरावा तपासाच्या माध्यमातून, तपासाच्या दृष्टीने तपास अधिकाऱ्यासमोर यांच्या समोर येतो. तोंडी पुराव्याच्या बाबीमध्ये माफीच्या साक्षीदाराकडे असणारी माहिती ही एक महत्वाची बाब आहे. माफीच्या साक्षीदाराकडे असणारी माहिती ही संबंधित व्यक्ती पोलीस तपास चालू असतानाही, सुरू असतानाही देऊ शकतो. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 306 मध्ये ही बाब उल्लेखित आहे. कोर्टापुढे पुरावा चालू असेल तेव्हाही देता येईल किंवा तपासामध्येही देता येईल. तपासामध्ये जर ह्या बाबी असतील तर अशा वेळेस उचित रिपोर्ट संबंधित माननीय न्यायालय यांच्या समोर गेला पाहिजे आणि तो रिपोर्ट मंजूर झाल्यानंतर टेंडर ऑफ पार्डन टू अकम्प्लिस झालं तर असा माफीचा साक्षीदार जो कोणी ट्रायलच्या वेळी होईल त्या व्यक्तीचाही येणारा जो काही स्टेटमेंट आहे तोही तोंडी पुरावा आहे. तो तपासाच्या दरम्यान आहे आणि ती व्यक्ती ज्यावेळी त्या ट्रायलमध्ये एक्झामाइन होईल, तपासली जाईल, त्याही वेळी त्या व्यक्तीचा तो शपथेवर असणारा तोंडी पुरावा असेल. तोंडी पुरावाचा विषय जेव्हा चालू आहे तेव्हा तोंडी पुराव्यामध्ये आपण ह्या 11 बाबी पहिल्यांदा बघितल्या की ज्या मला आवश्यक वाटल्या, त्याद्वारे तोंडी पुरावा तपासामध्ये आपल्या समोर येतो. दुसरा जो भाग आहे तो आहे कागदोपत्री पुरावा म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या बाबत मला असं वाटतं की डॉक्युमेंटची जी डेफिनेशन आहे भारतीय पुरावा कायद्यामध्ये, कागदपत्र, डॉक्युमेंट यांची जी डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन एकदा आपण सर्वांनी बघावी. साहजिक हे डेफिनेशन इंग्लिशमध्ये आहे. डॉक्युमेंट्स मीन्स एनी मॅटर
एक्सप्रेस्ड ऑर डिस्क्राईब्ड अपॉन एनी सबस्टन्स, फार महत्वाची ओळ आहे. फक्त कागदच म्हणजे सबस्टन्स नाही. डॉक्युमेंटचा उल्लेख केला, डॉक्युमेंट समोर आला की आपल्या नजरेसमोर कागद येतो, कागदावर लिहिलेल्या बाबी येतात, सही येते. मित्र हो, फक्त कागद म्हणजेच डॉक्युमेंट नाही. डॉक्युमेंट्स मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड or described upon any substance by means of letters, figures or marks. म्हणजे लेटरच्या माध्यमाने असेल, फिगर्सच्या माध्यमाने असेल, मार्कच्या माध्यमाने असेल, और बाय मोर दॅन वन ऑफ दोज मीन्स, किंवा ते विविध प्रकारे पण असेल. इंटेंडेड टू बी यूज म्हणजे ज्या माणसाने लिहिलाय त्याचा तो उद्देश आहे. और विच मे बी यूज, उद्देश नसेल, वापराचा तरी पण वापर होऊ शकतो. फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग दॅट मॅटर, रेकॉर्डिंग मॅटर व्हावं या दृष्टीने कुठल्याही सबस्टन्सवर असणारी माहिती, फक्त कागद असं नाही, दगड असेल, माती असेल, भिंत असेल, काही असू शकतं, प्लास्टिक असेल, एनिथिंग, कुठल्याही प्रकारची असणारी माहिती असणारा जो सबस्टन्स आहे, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ डॉक्युमेंट. त्यामुळं हा जो मी स्कोप तुम्हाला सांगितला आता, म्हणजे फक्त कागदोपत्रीच पुरावा म्हणजे फक्त कागदच तपासामध्ये जप्त करायचे असं नाही. एखादी नंबर प्लेट असेल, नंबर प्लेटवरती असणारे नंबर्स असतील, त्या नंबरमध्ये काही चेंज झाला असेल, दॅट नंबर प्लेट ऑल्सो डॉक्युमेंट. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स. मगाशी विचार करताना आपण डॉक्युमेंटचा केला, डॉक्युमेंट म्हणजे कागदोपत्री पुरावा तर आलाच मी आता बोललो असा, आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऑल्सो अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटरी पुराव्याचा, तो कागदोपत्री पुराव्यांचा विचार करताना आपल्याला एका वेगळ्या अँगलने तो विषय बघावा लागेल. मित्र, आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळी चिटिंग, फोर्जरी, मिसअप्रोप्रिएशन असे गुन्हे असतात, एमपीआयडीचा गुन्हा असतो, मोफा, हे गुन्हे जेव्हा आहेत, किंवा तत्सम प्रकारचे गुन्हे आहेत, जे गुन्हे कागदपत्रांवरती बेस आहेत, अशा स्थितीमध्ये जसं मगाशी मी म्हणालो की सेक्शन 61 आणि सेक्शन 62 भारतीय पुरावा कायद्याचे सेक्शन 61 आणि 62 हे अतिशय महत्वाचे आहे. त्यालाच जोडून फौजदारी प्रक्रिया संहितेचा सेक्शन 91, सेक्शन 93 आणि सेक्शन 94, कागदोपत्री पुरावा प्राप्त करण्याकरता हे सर्व सेक्शन्सचा वापर झालाच पाहिजे असं माझं नम्रपणे मत आहे. एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असा आहे की मूळ कागदपत्र चार्जशीट सोबत येण्यापेक्षा मूळ कागदपत्रांच्या प्रती चार्जशीट सोबत येतात, आणि ज्यावेळी पुराव्याला ही केस सुरू होते त्यावेळी तपासामध्ये जितकं सहजगत्या मूळ कागदपत्र प्राप्त होऊ शकतात, तितक्याच सहजगत्या हे कागदपत्र ट्रायलच्या वेळी प्राप्त होतीलच असं सांगता येत नाही. आणि अशा वेळी कागदपत्रांच्या अभावी केसवरती परिणाम होतो. त्यामुळे मी विनंती अशी करेल आपल्याला की डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची जेव्हा बाब असेल तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट मस्ट बी सीज्ड अँड दॅट डॉक्युमेंट शुड बी अलॉंग विथ द चार्जशीट. मग ते डीड्स असतील, विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, मूळ कागदपत्र सर्व प्रकारचा तपास करून प्राप्त होऊ शकत नाहीत. अशीच जेव्हा स्थिती असेल तर अशा स्थितीच्या बाबतीतच फक्त दुय्यम पुरावा वापरता येईल, सेकंडरी एव्हिडन्स. सेकंडरी एव्हिडन्सचा वापर करताना जर अशी स्थिती असेल सेकंडरी एव्हिडन्सच्या वापराची, तपासादरम्यान आता मूळ कागदपत्र मिळतच नाही आणि मूळ कागदपत्रांच्या ऐवजी दुय्यम पुरावा सेकंडरी एव्हिडन्स जर वापरायचा असेल तर त्यावेळी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 63 मध्ये 5 प्रकारचे सेकंडरी एव्हिडन्स दिलेले आहेत. तर त्या 5ही प्रकारापैकी योग्य त्यावेळी जे वाटेल तो एव्हिडन्स घेणं आवश्यक आहे, सेकंडरी एव्हिडन्स घेणं आवश्यक आहे. रिमांड रिपोर्ट जो असतो भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 167 प्रमाणे 167 प्रमाणे रिमांड रिपोर्ट जे असतात तेही पुराव्याचा भाग आहेत. रिमांड रिपोर्टला अनुसरूनही सरतपास, उलट तपास आणि फेर तपास यांच्यामध्ये बाबी विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे रिमांड रिपोर्ट लिहिणे ही पण एक महत्वाची बाब आहे. विविध आरोपी असतात,
विविध प्रकारचे गुन्ह्यांची कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये असते, विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आरोपींनी केलेल्या असतात. नंबर 1 नी केली वेगळी, 2 नी केली, 3 नी वेगळी केली असेल किंवा एकत्र केली असेल. ज्यावेळी सेक्शन 34 येतो, 141 येतो, 149 येतो, 120B येतो, 109 येतो, या सर्व स्थितीमध्ये आरोपींचे जे जे काही रोल आहेत ते एक्झॅक्ट रिमांड रिपोर्ट मध्ये आणणं आवश्यक आहे. रिमांड रिपोर्ट ही फक्त चार्जशीट दाखल होण्याच्या आधीचीच बाब आहे असं नाही, तर रिमांड रिपोर्टचे महत्व हे चार्जशीट दाखल झाल्यानंतरही आहे आणि पुराव्यात पण त्याचं महत्व आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भारतीय पुरावा कायद्याचा कलम 65A आणि 65B. कॉम्प्युटर आउटपुट कशाला म्हणायचं हे 65B उपकलम 1 मध्ये क्लिअर दिलेलं आहे. त्याप्रमाणे ते कॉम्प्युटर आउटपुट असावं. जर ते कॉम्प्युटर आउटपुट आहे तर 65B उपकलम 2 आणि उपकलम 4 याच्यामध्ये नमूद असणाऱ्या व्यक्तींचंच उपकलम 4 प्रमाणे प्रमाणपत्र प्राप्त करणं आवश्यक आहे. या प्रमाणपत्राचा गोषवारा सांगणं इथं आवश्यक आहे. इतर बाबी तर आहेतच आहे, परंतु ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यूज केले गेले, वापर केले गेले, त्यावेळी ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस दे वेअर वेल इन कंडिशन होते असं सांगणारी व्यक्ती, त्या डिव्हाइसवरती लिगली कंट्रोल असणारी व्यक्ती, या व्यक्तींचे सबसेक्शन 4 प्रमाणे सर्टिफिकेट प्रमाणपत्र प्राप्त करून ते दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी अशा व्यक्तींचं ते प्रमाणपत्र दोषारोप पत्रासोबत दाखल आहे त्यावेळी ट्रायलच्या वेळी त्या व्यक्तीची साक्ष घेणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीची साक्ष भारतीय पुरावा कायदा कलम 66 प्रमाणे होते आणि त्या व्यक्तीकडून हे अपेक्षित आहे की त्याच्या ऍक्टिव्हिटी त्या व्यक्तीने केल्या, ज्याप्रमाणे तो कॉम्प्युटर आउटपुट त्याने रिसीव्ह केला, ज्याप्रमाणे कॉम्प्युटर आउटपुट तयार झाला आणि कुठल्या माध्यमाने तयार झाला, कुठले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यावेळी वापरले गेले, डिव्हाइसेस त्यावेळी वापरले गेले आणि वापरले गेले त्यावेळी सर्व डिव्हाइसेस आणि सर्व गॅजेट्स वेअर वेल इन कंडिशन, ही बाब येणं फार आवश्यक. दोषारोप पत्राच्या फेरिस्त सोबत फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 173 उपकलम 5 सबसेक्शन 5 ह्याप्रमाणे कागदपत्र येणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की पुराव्यामध्ये प्राप्त असणारे सर्व डॉक्युमेंट्स मगाशी बोलल्याप्रमाणे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ज्या साक्षीदारांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 161 प्रमाणे तपास टिपणं नोंदवलेले असतील ते सर्व तपास टिपणं, दोषारोप पत्राचा भाग असेल ते सर्व तपास टिपणं फेरिस्त प्रमाणे असणं आवश्यक आहे. ज्या साक्षीदारांचे तपास टिपणं फेरिस्त मध्ये नोंदलेली आहेत त्या साक्षीदारांची नावं दोषारोप पत्रामध्ये नमूद असणाऱ्या साक्षीदारांच्या नावामध्ये असणं पण आवश्यक आहे. म्हणजे ही गोष्ट स्पष्ट होते की ज्यांची तपास टिपणं रेकॉर्डवर आहेत त्या व्यक्तींना सरकार पक्षाला, अभियोग पक्षाला पुराव्यामध्ये एक्झामाइन करायचं आहे. किती विटनेस घ्यायचे आहेत, किती नाही घ्यायचे आहेत, ही शेवटी त्या माननीय कोर्ट यांच्या समोर ते केस चालवणारे जे अभियोक्ते आहेत त्यांच्यावरती बाब आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ एव्हिडन्स टाळला गेला पाहिजे, परंतु जो पुरावा समोर येणं आवश्यकच आहे तो पुरावा आला पाहिजे. त्याच्याकरता समोरच्या पार्टीला अवेअर असावं म्हणून आम्ही साक्षीदार हे एवढे घेणार आहोत, यांची नावं ह्याप्रमाणे आहे आणि ती नावं सर्व दोषारोप पत्रामध्ये असणारी ती लिस्ट आहे, साक्षीदारांची लिस्ट, या लिस्टमध्ये सर्व नावं येणं आवश्यकच आहे. नुसते साक्षीदारच नाहीत, नुसते टिपणावरचे साक्षीदार नाही तर मेडिकल ऑफिसर असतील, एक्सपर्ट्स असतील किंवा आणि कोणी असेल, ज्या व्यक्तीला सरकार पक्षाला ज्या व्यक्तीची साक्ष घेणं आवश्यक आहे असं वाटतं, तपास अधिकारी यांना असं वाटतं, त्यावेळी त्या दोषारोप पत्रामध्ये सर्वांची नावं येणं आवश्यक आहे. एकशे 164 प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करतात. माननीय न्यायालयासमोर स्टेटमेंट ऑफ विटनेस अँड कन्फेशन ऑफ अक्यूज
गुन्ह्याची कबुली जर माननीय कोर्टासमोर दिली, न्यायालयासमोर दिली, तर मित्र हो आपल्याला कल्पना आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे आणि क्रिमिनल मॅन्युअल मध्ये नमूद असणाऱ्या तरतुदींना अनुसरून 164चं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं, 164चं कन्फेशन रेकॉर्ड केलं जातं. साक्षीदारांचे जे 164चे स्टेटमेंट आहे ती एक वेगळी बाब आहे. मी आपल्याला अशी विनंती करील की ज्यावेळी 164चं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं त्यावेळी ते आपणही पाहणं आवश्यक आहे. साक्षीदार त्या व्यक्तीने FIR मध्ये काय बाबी सांगितल्या, त्या व्यक्तीने 161चे टिप्पण होताना काय बाबी सांगितल्या आणि त्या व्यक्तीने 164च्या स्टेटमेंटमध्ये काय बाबी सांगितल्या, या तीनही बाबी तपास अधिकारी यांना तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांना माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या समोर FIR असते, बाबी आपल्याला माहित असतात, टिप्पण असतं 161चं बाबी माहित असतात, परंतु 164चं जे स्टेटमेंट आहे त्या बाबीही माहीत असणं आवश्यक आहे, त्या बाबीही माहीत करून घेणं आवश्यक आहे. घटनेमध्ये जेव्हा बॉडी ऑफेन्स आहे, बॉडी ऑफेन्स मध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जो काही येतो त्यातला वन ऑफ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मीन्स मेडिको लिगल सर्टिफिकेट. मेडिको लिगल सर्टिफिकेट ज्या ज्या व्यक्तींना जखमा झाल्या त्या घटनेमध्ये त्या व्यक्तींना मेडिकली एक्झामाइन जर केला असेल, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार जर केले असतील, तर वैद्यकीय उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधून, दवाखान्यातून त्या व्यक्तींचे ते हॉस्पिटल सरकारी असतील किंवा खासगी असतील, ते जे कोणी असतील त्यांच्याकडून ते MLC प्राप्त करून ते पुराव्यामध्ये दाखल करणं आवश्यक आहे. MLC सांगायची वेगळी गरज नाही, MLC ही पण ओरिजिनल असायला पाहिजे. वैद्यकीय उपचारांचे केस पेपर जे आहेत ते प्राप्त करणं आवश्यक आहे. आता महत्वाची बाब अशी असते की रात्री 12 नंतर तारीख बदलते आणि तारीख बदलल्यानंतर आदली तारीख आणि पुढची तारीख AM PM मध्ये जो काही फरक पडतो, तो काही वेळा MLC मध्ये पण हा फरक होऊ शकतो. तर त्यावेळी रात्री 12 नंतरच्या म्हणजे 12च्या आधी घटना घडली आणि 12 नंतर एक्झामाइन जर केले असतील मेडिकली, तर अशा वेळी त्या मेडिकल सर्टिफिकेट मध्ये MLC मध्ये रात्री 12 नंतरची जी पोझिशन आहे तिथे AM आलाय का की PM राहिलेलं आहे हे पण बघणं आवश्यक आहे. हे फार महत्वाची बाब आहे. या बाबी मी माननीय सर्व तपास अधिकारी यांना सांगतो. त्यानंतर मला आता ऐकणारे माननीय सर्व सरकारी अभियोक्ते यांनाही सांगतो की ह्या बाबी फार महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये जखमांचं स्वरूप निश्चित झालंय का, सिंपल इंजुरी आहे की ग्रीवस इंजुरी आहे, ही बाब निश्चित करणं आवश्यक आहे. साहजिक ह्या बाबीवर सेक्शन्स चेंज होतात. 324, 326 या बाबी ज्या आहेत IPCच्या ह्या जखमांच्या स्वरूपांवरती अवलंबून आहेत. त्यामुळे जखमांचे स्वरूप ज्याप्रमाणेच आहे त्याप्रमाणेच जखमांचं स्वरूप त्या MLC मध्ये नमूद आहे की नाही ही बाब पण पाहणं आवश्यक आहे. पोस्टमॉर्टमच्या बाबतीमध्ये मृत्यूचं कारण काय होतं, मृत्यूचं कारण काय नमूद केलेलं आहे आणि इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये, बॉडीच्या इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ज्या बाबी समोर आल्या, ज्या जखमा सुपरफिशियली दिसतात त्या जखमांचा उल्लेख PM रिपोर्ट मध्ये आहे का, म्हणजे सुपरफिशियल दिसणारी जखम पोस्टमॉर्टम मध्ये काय दिसते आहे, पोस्टमॉर्टम मध्ये त्याचा उल्लेख काय केलेला आहे, त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ते सगळं आलंय का आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असणारं शेवटचं कन्फ्युजन तेही पाहणं आवश्यक आहे. ओरिजिनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये दाखल करणं आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टची साबिती करता जेव्हा आपण भारतीय किंवा इंडियन पिनल कोड दंड प्रक्रिया संहिता 304A ची केस चालवतो, त्यावेळी बरेचदा आरोपींचे वकील पोस्टमॉर्टम रिपोर्ट मंजूर करतात, त्यावेळी तो साबित करायची गरज पडत नाही. परंतु ज्यावेळी साबित करायची गरज पडेल, सेशन्स ट्रायल ज्यावेळी असतात त्यावेळी PM रिपोर्ट साबित करणं आवश्यक आहे. त्यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष घेणं आवश्यक आहे. MLC प्रूव्ह करण्याकरताही संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष घेणं आवश्यकच आहे. एका महत्वाच्या विषयाला आपण उपविषय आहे, परंतु सुरुवात करू. भारतीय पुरावा कायद्याचं कलम 74 जे आहे ते आहे पब्लिक डॉक्युमेंट्स. मित्र हो, बरेचदा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्ये किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वरती केस जरी बेस नसेल तरी अशाही केसमध्ये बरेच वेळा
आपल्याला पब्लिक डॉक्युमेंट हे कोर्टापुढे आणावे लागतात. पब्लिक डॉक्युमेंट हे दरवेळी कोर्टात येतीलच असं काही नाही. त्यामुळं पब्लिक डॉक्युमेंट ज्या वेळी असतात त्यावेळी पब्लिक डॉक्युमेंटच्या सर्टिफाईड कॉपीज ज्या आहेत, पब्लिक डॉक्युमेंटच्या सर्टिफाईड कॉपी ह्या दाखल करणं आवश्यक आहे. आणि 74 सेक्शन जो काही आहे पुरावा कायद्याचा 74 सेक्शन, तर 74 सेक्शन मध्ये पब्लिक डॉक्युमेंट कशाला म्हणतात हे दिलेलं आहे. आणि पब्लिक डॉक्युमेंटचा दुय्यम पुरावा की दुय्यम पुरावा जो आहे हा भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 63चा 1 याच्यामध्ये दुय्यम पुरावा म्हणून दिलेला आहे सर्टिफाईड कॉपी. आणि सर्टिफाईड कॉपी प्राप्त केल्यानंतर भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 76 प्रमाणे सर्टिफाईड कॉपी आहे. आणि 76 प्रमाणे असणारी सर्टिफाईड कॉपी जर असेल तर भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 79 प्रमाणे ती शॅल प्रिझ्युम आहे. तरीही शॅल प्रिझ्युम जरी असेल तरीही ज्यावेळी कंटेंट साबित करण्याची जर वेळ असेल, अशी जर स्थिती असेल की ते कंटेंट साबित करणं आवश्यक आहे, त्याच वेळी संबंधित लोकसेवक म्हणणं आवश्यक आहे. कारण साहजिक आहे तो डॉक्युमेंट लोकसेवकांनी तयार केलेला आहे, तर त्या लोकसेवकांना साक्षीकर्ता बोलवणं त्याच वेळी आवश्यक आहे ज्यावेळी गरज पडेल तेव्हा. अदरवाईज इफ इट इज अ सर्टिफाईड कॉपी ऑफ अ पब्लिक डॉक्युमेंट it shall presume in evidence as per section 79 of the Indian Evidence Act. वाहनांचं रजिस्ट्रेशन आरसी बुकची बाब जेव्हा असते, आरसी बुक आपण दाखल करतो, आरसी बुकची झेरॉक्स दाखल होते. आरसी बुकची झेरॉक्स नुसती दाखल करून फायदा नाही. आरसी बुक मध्ये सर्टिफाईड कॉपी ऑफ आरसी बुक आलं पाहिजे. विविध आस्थापनांची नोंदणी असते, शॉप ऍक्ट लायसन्सची सर्टिफाईड कॉपी आली पाहिजे. महसूलचा रेकॉर्ड आहे, 7/12 उतारे असतात, 7/12 आहे, त्यानंतर 6चे उतारे, फेरफारचे उतारे किंवा इतर काही रेव्हेन्यू रेकॉर्ड असेल तर रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये संबंधित रेव्हेन्यू अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेला सर्टिफाईड कॉपीज ही पुराव्या कामी येणं आवश्यक आहे. आणि नोंदणीकृत डॉक्युमेंट जे आहे, नोंदणीकृत दस्त जे असतात, रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार यांच्या समोर जे डॉक्युमेंटची नोंदणी झालेली आहे त्या नोंदणी केलेल्या डॉक्युमेंटची सत्यप्रत समोर येणं आवश्यक आहे. आता नोंदणी केलेल्या डॉक्युमेंटची सत्यप्रत जरी समोर आली तरी काही वेळा असं असतं की काही डॉक्युमेंट्स हे तज्ञांच्या परीक्षणाकरता पाठवणं आवश्यक असतं. आणि तज्ञांच्या परीक्षणाकरता डॉक्युमेंट पाठवण्याकरता आपल्याला कल्पना आहे की मूळ डॉक्युमेंटच परीक्षणाकरता गेला पाहिजे. त्यामुळं अशा वेळी सर्टिफाईड कॉपी प्राप्त करूनही चालत नाही. अशा वेळी मूळ डॉक्युमेंटच प्राप्त करणं आवश्यक आहे. आणि तो मूळ डॉक्युमेंट हस्ताक्षर तज्ञ किंवा अंगुली मुद्रा तज्ञ यांच्या तपासाकरता पाठवणं आवश्यक आहे. हस्ताक्षर तज्ञ आणि अंगुली मुद्रा तज्ञ यांच्याकडे डॉक्युमेंट पाठवताना जे काही क्वेश्चन्स त्यांना करायचे आहेत, जे काही त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, प्रश्नावली आपली असते. प्रश्नावलीप्रमाणे आपण पेपर्स पाठवतो. आणि सध्याच्या स्थितीमध्ये असे पेपर्स त्यांच्याकडे पाठवल्यानंतर काही काळ लागतो, थोडासा काळ लागतो, मला कल्पना आहे. परंतु ज्यावेळी आपण एक्सपर्टकडे डॉक्युमेंट एक्सपर्ट ओपिनियनला पाठवलेला आहे, पाठवत असतो, पाठवल्यानंतर तो डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटवरती एक्सपर्टचं मत काय आहे हे समजून घेणं आपण आवश्यक आहे. आणि हे मत समजून न घेता दोषारोप पत्र दाखल करणं उचित आहे की नाही ही बाब मी आपल्याच पुढे ठेवत आहे. या ठिकाणी माझ्या मते एक्सपर्टचं ओपिनियन हे बघूनच दोषारोप पत्र जायला पाहिजे. माझं मत म्हणजे माझं व्यक्तिगत मत नाही सांगितलं मी, तर पुराव्याच्या दृष्टीने डॉक्युमेंट समोर असावा, मूळ समोर असावा. आणि जर तो डॉक्युमेंट एक्सपर्ट ओपिनियनला पाठवलेला असेल तर साहजिक आहे आपण एक्सपर्ट ओपिनियन काय आहे याची वाट बघतो. आपण ती वाट बघितलेली आहे. आपल्याला ती वाट बघणं आवश्यक आहे. आपल्याला एक्सपर्ट एव्हिडन्स समोर असणं आवश्यक आहे. आपल्याला दोषारोपाच्या निश्चिती करता एक्सपर्ट एव्हिडन्स जर समोर असणं आवश्यक असेल किंवा आवश्यक असतं म्हणून तर आपण पेपर्स पाठवतो. तर ते पेपर जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत दोषारोप पत्र दाखल करू नये अशी कायद्याची स्थिती आहे. आता हा मुद्दा काहींच्या मनामध्ये असा असेल की 173(8) प्रमाणे कव्हर होतो का? तर एक्सपर्टकडे डॉक्युमेंट्स गेले आणि ते डॉक्युमेंट अजून आलेले नाही
आणि ते डॉक्युमेंट आम्ही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173(8) प्रमाणे दाखल करू, अशी जर काही भावना असेल, अशी धारणा असेल, तर अशी धारणा चुकीची आहे असं दिसतंय. 173(8) याच्याकरता नाहीये. 173(8) याच्याकरता आहे की जो काही गुन्हा घडला त्या तपासामध्ये सर्व बाबी समोर आल्या. बाबी समोर आल्यानंतर तपास अधिकारी एका निश्चित मताला आले. निश्चित मताला तपास अधिकारी आले. ऍट द सेम टाइम इन्चार्ज ऑफ स्टेशन पण आले आणि त्यांनी दोषारोप पत्र दाखल केलं. आणि त्यानंतरनं काही नवीन बाबी समोर आल्या असतील त्या गुन्ह्याच्या संदर्भाने तर आणि तरच 173(8) ची स्थिती येते. डॉक्युमेंट पाठवलेले आहेत आणि डॉक्युमेंट अजून आले की आम्ही दाखल करू, ह्या स्थिती करता 173(8) येत नाही, हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो. आपणही याच्यावर विचार करावा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. तज्ञांच्या परीक्षणाकरता काही कागदपत्र पाठवावी लागतात. कधी कधी जप्त असणाऱ्या काही वस्तू पाठवाव्या लागतात आणि निश्चित अशी प्रश्नावली पाठवावी लागते. त्या रिपोर्टमध्ये तज्ञांकडे जे पोलीस अधिकारी किंवा पोलीस रिपोर्ट घेऊन गेले, रिपोर्ट सोबतची कागद घेऊन गेली, काही वस्तू असतील तर ते घेऊन गेले, तर अशा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचं नाव त्या रिपोर्टमध्ये असावं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी संबंधित तज्ञांच्या ऑफिसमध्ये तज्ञांकडे सोपवलेल्या वस्तू दिल्यानंतर तपास अधिकारी यांनी अशा पोलीस अधिकारी किंवा पोलीस यांचं तपास टिपण नोंदवावं. आणि ज्यावेळी साक्षी पुरावे सुरू असतील त्यावेळी सरकारी अभियोक्ता यांनी सदर व्यक्तीचा तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा म्हणजे तो रिपोर्ट, त्या रिपोर्टची डुप्लिकेट जी कॉपी आहे ती चार्जशीट सोबत आहे आणि कदाचित पंचनाम्यामध्ये त्या वस्तूंचं असणारं वर्णन हे सर्व कोरॅबोरेट करणं आवश्यक आहे. सँक्शन हा जो एक स्वतंत्र विषय आहे. सँक्शन विविध क्रिमिनल मायनॉर ऍक्ट मध्ये सीआरपीसीच्या सेक्शन 196 प्रमाणे 197 प्रमाणे दोषारोप पत्रासोबत सँक्शन असणं आवश्यक आहे. बरेच वेळा ह्या सेक्शन्स मध्ये नुसता सँक्शन शब्द नाहीये, तर प्रिव्हियस सँक्शन ही कन्सेप्ट आहे, ही टर्म आहे, प्रिव्हियस सँक्शन. मग आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की प्रिव्हियस शब्द का लेजिस्लेचरने प्रिव्हियस शब्द का लिहिला. तर प्रिव्हियस शब्द असा लिहिला तो अशा करता आहे की गुन्ह्याची दखल, गुन्ह्याचा कॉग्निझन्स घेण्यापूर्वीची सँक्शन. दिस इज नॉट मियर सँक्शन. This sanction is a previous sanction. And why it is previous? It is previous to the cognizance under section 190 of CRPC. 190 CRPC मध्ये कॉग्निझन्स आहे, कॉग्निझन्स कंप्लेंट वर आहे, कॉग्निझन्स चार्जशीट वर आहे, कॉग्निझन्स द इन्फॉर्मेशन अदरवाइज दॅन पोलीस आहे और हिज ओन नॉलेज. अशा प्रकारे कॉग्निझन्सची स्थिती आहे. कॉग्निझन्स घेताना सँक्शनचा विषय आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पाहताना सँक्शनचा मुद्दा समोर घेतलाच गेला पाहिजे. सँक्शन कशा प्रकारे ऑब्टेन करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली तर गोष्ट अशी असायला पाहिजे की जो गुन्हा तपासामध्ये आहे तो गुन्हा ज्या तरतुदींवरती बेस आहे त्या तरतुदींचं दोषारोप पत्र दाखल करण्यापूर्वी सँक्शन घेणं आवश्यक आहे का. ज्या पिनल प्रोव्हिजन्सचा गुन्ह्याचा तपास चालू आहे त्या पिनल प्रोव्हिजन मध्ये, त्या ऍक्ट मध्ये सँक्शनचा कुठला सेक्शन दिला आहे का.
आणि ती सँक्शन कोणी द्यावी. सँक्शन ज्यांनी द्यायची असेल त्यांच्याकडे सँक्शन्स मिळण्याकरता कुठल्या प्रकारची कागदपत्रे आणि वस्तूही कदाचित पाठवणं आवश्यक आहे. सँक्शन करता वस्तू पेपर्स पाठवल्यानंतर जर ती व्यक्ती कॅरियर असेल, जसं मगाशी बोललो, तर अशाही स्थितीमध्ये कॅरियरचंही स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. थोडी एक्सेप्शनल स्थिती बोलतो मी, परंतु त्याही वेळी राहील असं मला वाटतं. सँक्शन आल्यानंतर ती कोणा आरोपी विरुद्ध आलेली आहे, तिच्यामध्ये कंडिशन्स काय आहेत, सँक्शन मध्ये नमूद काय केलेलं आहे, आणि ती सँक्शन दोषारोप पत्रासोबत असायलाच पाहिजे. दोषारोप पत्रासोबत सँक्शन नसेल तर नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स. कारण सँक्शन ही बाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 190 जाऊन भिडते, म्हणून सँक्शन आवश्यक आहे. आणि ज्यावेळी ही सँक्शन दोषारोप पत्रासोबत येईल त्यावेळी इतर कागदपत्र जसे साबित करतात, इतर डॉक्युमेंटचं जसे मजकूर साबित होतो, इतर डॉक्युमेंटच्या ज्याप्रमाणे सह्या साबित होतात त्याचप्रमाणे सँक्शन मध्ये असणारे कंटेंट्स, सँक्शनवर असणारी सही, सँक्शन देताना पाहण्यात आलेली कागदपत्रे, सँक्शन देताना पाहण्यात आलेल्या वस्तू जर पाठवल्या असतील तर, आवश्यक असतील तर, पाहणं आवश्यक असेल तर, या सर्वांचा उल्लेख साक्षीमध्ये येणं आवश्यक आहे. कागदपत्राला फक्त निशाणी नंबर एक्झिबिट देऊन सही प्रूव्ह करून काही होत नाही. सर्व कंटेंट्स प्रूव्ह झाले पाहिजे. आणि कंटेंट्स प्रूव्ह होणं म्हणजे हे लिहिलेलं बरोबर आहे नुसतं एवढं नाही, हे लिहिलेलं का बरोबर आहे याची सकारण साक्ष कोर्टामध्ये नोंदवली गेली पाहिजे. मेमोरंडम पंचनामा, कागदोपत्री पुराव्याचा उल्लेख जेव्हा आपण करतो आहोत तेव्हा मेमोरंडम पंचनामा, मेमोरंडम आरोपीचे जे काही आहे, आरोपीने तो अटकेमध्ये असताना, तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना, त्याला स्पेसिफिक वर्ड आहे, इन द कस्टडी ऑफ पोलीस, कस्टडीमध्ये आरोपी पोलिसांच्या असताना आरोपीने गुन्ह्याच्या बाबत सांगितलेल्या बाबी आणि त्या बाबीतून एखादी फॅक्ट डिस्कवर होत असेल तर, फॅक्ट डिस्कवर्ड, आणि त्या फॅक्ट डिस्कवर्ड मधून एखादी वस्तू समोर येत असेल तर, या सर्व बाबी ज्या आहेत त्या आरोपी जेव्हा सांगतो तेव्हा जनरली आपण ते निवेदन रेकॉर्ड करतो. त्या निवेदनावर साहजिक आहे ते 2 पंचांसमक्ष रेकॉर्ड केलं जातं, त्या 2 पंचांच्या सह्या निवेदनावर ते असतात. ज्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर निवेदन दिलं असं म्हणता येईल आपल्याला, कारण दिलेलं आहे ते त्या 2 व्यक्तींसमोर दिलेलं आहे, परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रेझेन्समध्ये दिलेलं असल्यामुळे त्या निवेदनाकरिता भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 26 ची सिच्युएशन लागू होते. 27 सेक्शन प्रमाणे फॅक्ट डिस्कवर्ड आहे, सगळ्यांना कल्पना आहे. अशा वेळी मेमोरंडम जे आहे आरोपीचं ते लिखित स्वरूपामध्ये आहे. त्या लिखित स्वरूपामध्ये असणाऱ्या मेमोरंडमचा उल्लेखही कागदोपत्री पुराव्यामध्ये होतो. विविध प्रकारचे पंचनामे आहेत. या ठिकाणी पंचनामा हा आपला मुख्य सब्जेक्ट नाही, आपला सब्जेक्ट मुख्य आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, त्यामुळे टाइप्स ऑफ पंचनाम्यावरती मी जाणार नाही. निश्चितच आपण गेलो असतो जर सब्जेक्ट तसा असता तर. विविध प्रकारचे पंचनामे करताना पंचनाम्यातला मजकूर, पंचनाम्याची स्थिती, पंचनाम्याला असणारे माणसं, स्पॉट पंचनामा असेल तर जागा दाखवली कोणी, त्याला कशी माहित पडली, तो विक्टिम आहे का, तो हिअरसे आहे का, देर आर व्हेरियस आस्पेक्ट्स. पंचांना बोलवलं कसं, पंच त्यावेळी कुठं होते, ही बाब महत्वाची आहे. आणि पंचनाम्यामध्ये नमूद असणारा मजकूर, पंचनामा डॉक्युमेंट आहे, नीडलेस टू से. डॉक्युमेंट साबित करताना पंचनाम्यावर पंच असतील, नेसेसरी टू एक्झामाइन द पंच विटनेसेस, आणि तपास अधिकारी जे असतील किंवा जे कोणी पोलीस अधिकारी असतील ज्यांच्या समोर हा किंवा ज्यांनी हा पंचनामा केला त्या व्यक्तींची साक्ष घेणं आवश्यक आहे. ज्या त्रयस्थ व्यक्तीने, पंच आणि पोलीस सोडून ज्या त्रयस्थ व्यक्तीचाही पंचनाम्यामध्ये सहभाग आहे, जसं मी आता मगाशी बोललो की फिर्यादीने जर घटनास्थळ दाखवला असेल तर साक्ष जेव्हा त्याची होते, ओरल एव्हिडन्स ज्यावेळी कोर्टापुढे येतो त्या ओरल एव्हिडन्स मध्येही ह्या डॉक्युमेंटचा उल्लेख असणं आवश्यक आहे. सांगत तात्पर्य एवढंच आहे
की ओरल एव्हिडन्स हा काही वेगळा नाही, पूर्णपणे वेगळा नसतो, किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पूर्णपणे वेगळा नसतो. बरेचदा आपल्याला माननीय कोर्ट यांच्या समोर पुरावा देताना आणि तपासामध्ये पुरावा गोळा करताना ओरल अँड डॉक्युमेंटरी या दोन्हीही एव्हिडन्स सोबत चालावं लागतं. कॉम्प्युटराइज्ड पंचनामे जर केलेले असतील तर साहजिक आहे तो पंचनामा कॉम्प्युटर आउटपुट आहे. आणि कॉम्प्युटर आउटपुट जेव्हा असेल तेव्हा मगाशी बोललो मी, भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65B चा सबसेक्शन 1, 65B सबसेक्शन 1 प्रमाणे जावंही लागेल असं मला वाटतं. घटनास्थळावरून जप्ती काही वस्तूंची झाली असेल तर त्या वस्तूंचा निश्चित असा उल्लेख, मग ती वस्तू असो, वाहन असो, कपडे असो, काही असेल, त्या वस्तूंचा निश्चित उल्लेख, ओळखू येईल असा उल्लेख पंचनाम्यामध्ये असणं आवश्यक. वस्तू जप्त करताना पंच आणि तपास अधिकारी किंवा संबंधित पोलीस अधिकारी यांच्या सह्यांचे लेबल्स त्या वस्तूवर अफिक्स केले जातात. पुराव्यामध्येही हे लेबल्स त्या वस्तूसोबत माननीय कोर्ट यांच्या समोर आले पाहिजे. नुसतं पंचनाम्यातला कंटेंट्स प्रूव्ह करून फायदा नाही. पंचनाम्यातले कंटेंट्स प्रूव्ह करणं आवश्यक आहे, पंचनाम्याच्या सह्या प्रूव्ह करणं आवश्यक आहे. ऍट द सेम टाइम लेबल्सवर असणारे कंटेंट्स आणि लेबल्सवर असणाऱ्या सिग्नेचर्स ही साबित कराव्या लागतील. लेबल जे आहे तोही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. सुपूर्दनामा ज्यावेळी आपण करतो, सुपूर्दनामा करताना भले तो सुपूर्दनामा पोलिसांनी स्वतः केला असेल किंवा तो न्यायालयाच्या परवानगीने जरी झाला असेल, तरी सुपूर्दनामा करताना लेबल्स जे आहे ते लेबल्स आपण त्या वस्तूंवरून काढून ते लेबल्स पुराव्याकामी दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. फोटोग्राफच्या बाबतीमध्ये सांगतो, फोटोग्राफ जे असतील हाही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. आणि फोटोग्राफ हे जर कॉम्प्युटर आउटपुट असेल तर मगाशी बोलल्याप्रमाणे 65B(4) सर्टिफिकेट फोटोग्राफ सोबत असणं आवश्यक आहे. गरज पडली तर फोटोग्राफरचं तपास टिपणही आवश्यक आहे. गरज पडली तर म्हणतो मी, दरवेळी नाही. परंतु फोटोग्राफ हा जर कॉम्प्युटर आउटपुट असेल तर निश्चितच त्या फोटोग्राफरचं किंवा ज्यांनी कोणी प्रक्रिया केल्या असतील, ज्यांनी कोणी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या प्रक्रिया केल्या असतील त्या विषयाच्या, ज्यांनी कोणी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरले असतील त्यांचे सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. शासकीय पंचनामे जे असतात, शासकीय पंचनामे जर असतील तर त्यांना प्रिझम्पशन आहे, ते 79 प्रमाणे आहे. परंतु गरज जर पडेल, शासकीय पंचनामा हा डॉक्युमेंट आहे आणि जर तो नेसेसरी असेल तर भारतीय पुरावा कायद्याचा कलम 83 बघा, त्या 83 प्रमाणे 2 प्रकारचे नकाशे आहेत. जे नकाशे डायरेक्टली गोज इन एव्हिडन्स आहे आणि जे नकाशे डायरेक्टली गोज इन एव्हिडन्स नाहीत, त्यांच्याकरता तुम्हाला नकाशा प्रिपेअर करणाऱ्या लोकसेवकांची साक्ष घेणं आवश्यक राहील. तज्ञांचे जे अहवाल आहेत ते अहवाल पाहिल्याशिवाय दोषारोप पत्र दाखल करू नये अशी माझी विनंती सर्वांना आहे. कारण तशी ती कायद्याची अपेक्षा आहे. आणि समजा दोषारोप पत्र दाखल झालं तर काळजीपूर्वक तज्ञांचे अहवाल ज्यावेळी येतील त्यावेळी ते दोषारोप पत्राला लागलेच गेले पाहिजे, ही काळजी पण आपण सर्वांनी घेणं आवश्यक. विविध वस्तूंचा विषय जेव्हा येतो, बिलांचा विषय येतो, गोल्डन आर्टिकल, सिल्वर आर्टिकल्स किंवा डायमंड्स, ज्वेलरी याचा संबंध जेव्हा येतो, किंवा इतर वस्तूंचा टीव्ही असेल, फ्रीज असेल, काही पण असेल, त्यावेळी बिलांचा संबंध येतो. मालकीचा संबंध डिस्प्यूट मध्ये येऊ शकतो. अशी जर स्थिती असेल तर अशा स्थितीमध्ये त्या वस्तूंचे बिल प्राप्त करणं आवश्यक आहे. आता आरोपीने वस्तू चोरल्यानंतर जेव्हा थेफ्ट किंवा रॉबरी आहे, म्हणजे ती वस्तू जेव्हा IPCच्या सेक्शन 410 प्रमाणे स्टोलन प्रॉपर्टी असेल आणि ती वस्तू जर कोणाच्या ताब्यातून जप्त केली असेल, आरोपीच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या ताब्यातून जप्त केली असेल, तपासामध्ये त्या व्यक्तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. तो व्यक्ती आरोपी होईल न होईल ही बाब वेगळी, परंतु त्या व्यक्तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं आवश्यक आहे.
आणि ते स्टेटमेंट चार्जशीट सोबत दाखल करणं आवश्यक आहे. आता विलंबाची बाब जी आहे त्या बाबीवरती आपण फोकस करू. 468 हा फौजदारी प्रक्रिया संहितेमधला सेक्शन महत्वाचा आहे. त्याच्याकडे एक्सपर्ट कडून रिपोर्ट येण्यापर्यंत थांबायचं, डॉक्युमेंट येईपर्यंत थांबायचं, नाही थांबायचं, याच्यामध्ये कायदा काय म्हणतो हे पण बघणं आवश्यक. ज्या गुन्ह्यांना केवळ दंडाची तरतूद आहे, शिक्षेची, ज्या गुन्ह्यांना 1 वर्षापर्यंत शिक्षा तरतूद आहे, ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापर्यंत तरतूद आहे आणि ज्या गुन्ह्यांची शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त आहे, या सर्व बाबींमध्ये आपण विचार करणं सर्वांनी आवश्यक आहे की काय लिमिटेशनच्या बाहेर गुन्हा जातोय का. आणि गुन्हा जर लिमिटेशनच्या बाहेर जात नसेल तर तज्ञांच्या रिपोर्टची वाट बघायलाच पाहिजे. तज्ञांचे रिपोर्ट आल्यानंतर ते उघडून बघायला पाहिजे. माननीय कोर्ट यांच्या परवानगीने बघायचे असतील उघडून बघा, रिपोर्ट बघा. रिपोर्टमध्ये तज्ञांनी काय मत दिले ते बघणं आवश्यक आहे. कारण तपास अधिकारी यांना जेव्हा मत फिक्स करायचं आहे तेव्हा ते तज्ञांच्या रिपोर्टवरती अवलंबून असावंच. कारण आपण तज्ञांकडे वस्तू आणि डॉक्युमेंट किंवा थिंग्स सुपूर्द केले होते एक्झामिन करण्याकरता. त्यामुळे तज्ञांचं मत बघणं आवश्यक आहे. शस्त्र अधिनियम आर्म्स ऍक्ट सेक्शन 4च्या केस करता जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनची प्रत, तो डॉक्युमेंट आहे, दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 37(1), 37(3) ही बाब जेव्हा असते तेव्हा 37(1) आणि 3चा आदेश झाला होता त्या आदेशाची सत्यप्रत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 155 प्रमाणे ती सत्यप्रत 155 प्रमाणेची सत्यप्रत मी विनंती करतो आपल्याला की 155 सेक्शन बघा, त्यामध्ये सत्यप्रत कोणी केली पाहिजे हे पण हेही बघणं आवश्यक आहे. आणि तशाच प्रकारची त्यात नमूद असणाऱ्या लोकसेवकाकडून, पब्लिक सर्वंटकडून ती सत्यप्रत करून ती सत्यप्रत दोषारोप पत्रासोबत दाखल असायला पाहिजे. त्याही पुढे जाऊन 37(1)(3)च्या आदेशाचं जे प्रमॉल्गेशन झालेलं आहे, प्रसिद्धीकरण झालेलं आहे, प्रसिद्धीकरणाबद्दल झालेला डॉक्युमेंट जो काही आहे त्या डॉक्युमेंट डायरी असतील त्याच्या सत्यप्रती या दोषारोप पत्रासोबत येणं आवश्यक आहे. ह्या दोन्हीही गोष्टी जर पत्रासोबत नसतील आणि 37(1)(3)च्या ऑर्डरचे फक्त झेरॉक्स जर असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळं नंतरनं ह्या बाबी कलेक्ट करण्यापेक्षा इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळी सुरू आहे त्याच ह्या बाबी कलेक्ट करणं आवश्यक आहे. एक्सटर्नमेंटची जेव्हा ऑर्डर आहे आणि आरोपीने एक्सटर्नमेंटच्या ऑर्डरचा भंग करून त्या एरियामध्ये आला असेल, हा गुन्हा जर असेल तर एक्सटर्नमेंटच्या ऑर्डरची पण महाराष्ट्र पोलीस अधिनियमावलीच्या सेक्शन 155 प्रमाणे सर्टिफाईड प्रत प्राप्त करून दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंचा जेव्हा मुद्दा असेल, जीवनावश्यक वस्तूंची केस असेल तर त्यावेळी कोणत्या कंट्रोल ऑर्डरचा भंग झाला त्या कंट्रोल ऑर्डरचं स्पेसिफिक नाव दोषारोप पत्रासोबत असावं आणि त्या कंट्रोल ऑर्डरची प्रत दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की आरोपी अटक होतो, रॉबरी मधला आरोपी असेल, थेफ्ट मधला आरोपी असेल, आणि ज्या गुन्ह्यामध्ये अटक होतो त्या गुन्ह्याच्या सोबतच त्या गुन्ह्यातल्या वस्तू तो काढून देतो, मेमोरंडम पंचनामा, डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट म्हणे, आणि इतर 4 गुन्ह्यांच्या पण वस्तू काढून देतो. आणि साहजिक आहे इतर 4 गुन्ह्यांच्या वस्तू 4 गुन्ह्यांना लागतात, आवश्यक असतात. पंचनामा 1 केलेला असतो, साहजिक आहे पंचनामा 1च होईल. अशा वेळी इतर जे 4 गुन्हे आहेत त्या 4ही गुन्ह्यांकरता पुरावा म्हणून तपासामध्ये मूळ पंचनामा ज्या स्टेशनने केला त्या स्टेशनचे इन्चार्ज यांनी सत्यप्रती तयार कराव्या आणि संबंधित पोलिसांना पाठवाव्या. संबंधित 4 गुन्ह्यांचे तपास अधिकारी जे कोणी आहेत त्यांनी ज्या स्टेशनमध्ये मूळ पंचनामा झाला त्या स्टेशनच्या इन्चार्ज यांच्याकडून त्या सत्यप्रती करून घ्याव्यात आणि सत्यप्रती करून घेतल्यानंतरच त्या दाखल कराव्यात. सत्तावीसचा पंचनामा तयार करताना
आरोपीने एखाद्या व्यक्तीकडून जर वस्तू काढून दिली असेल तर त्या व्यक्तीचं 161चं तपास टिपण असणं आवश्यक आहे. वस्तू जर सोनं असेल, चांदी असेल तर ती संबंधित एक्सपर्ट कडून एक्झामाइन करून घेणं आवश्यक आहे. त्या प्रकारचं बिल दाखल करणं आवश्यक आहे. एक्झामिनेशनचा रिपोर्ट पण दाखल करणं आवश्यक आहे. आणि हे सर्व रिपोर्ट दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. काही ऍक्टमध्ये पोलीस अधिकारी यांच्या समोर आरोपीचं कन्फेशन आहे. अशा कन्फेशनच्या स्थितीमध्ये सदरचे कन्फेशनचं रेकॉर्ड हेही दोषारोप पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. आपल्याकडे सब्जेक्ट आता आहे किंवा होता म्हणून की तोंडी आणि कागदोपत्री पुरावा. आपल्यासमोर तोंडी पुराव्यातले काही मुद्दे, बरेचसे मुद्दे, आणि कागदोपत्री पुराव्यातलेही बरेचसे मुद्दे मी सांगितले. हे मुद्दे भारतीय पुरावा कायद्याला कसे अपेक्षित आहेत, कुठल्या सेक्शनने अपेक्षित आहेत, यावर पण आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये दोनच मुद्दे, म्हणजे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. बाकी सर्व मुद्दे महत्वाचे आहेतच, पण दोन मुद्दे असे महत्वाचे आहेत की ओरल एव्हिडन्स मध्ये ज्या व्यक्तीला गुन्ह्याच्या स्थितीची माहिती असेल ती व्यक्ती, आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंटच चार्जशीट सोबत आला पाहिजे. ओरिजिनल डॉक्युमेंट मिळूच शकत नाही अशी आणि अशीच जेव्हा स्थिती असेल तर तशाच स्थिती करता फक्त दुय्यम पुरावा वापरता येईल. आणि ओरल एव्हिडन्स ज्यांचा आहे त्या व्यक्ती यांची साक्ष त्या केस संदर्भाने चालणाऱ्या ट्रायल मध्ये झाली पाहिजे. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवर जे माणसं, ज्या व्यक्तींची साक्ष आहे, ज्या व्यक्तींना कल्पना आहे, ज्या व्यक्तींना माहिती आहे कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंटची, तर भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 67 प्रमाणे त्या व्यक्तींची साक्ष झाली पाहिजे. आणि अशा साक्षीकरता या 67 सेक्शनच्या सोबतच भारतीय पुरावा कायद्यामध्ये चॅप्टर 5 मध्ये जे सेक्शन दिलेले आहेत, सेक्शन 61 to 73 कॅपिटल ए, या सर्व बंच प्रमाणे पुरावा कोर्टामध्ये येणं आवश्यक आहे. सर, काही प्रश्नोत्तर आहेत. एक प्रश्न घेतो आपण. सर, विनय पाटणकर साहेबांचा एक प्रश्न आहे. हस्ताक्षर तज्ञामार्फत अहवाल 1-2 वर्ष येत नाही, आरोपी न्यायालयीन कोठडीत असेल तर टाइम लिमिट मध्ये दोषारोप पत्र सादर करावे लागते, त्यावेळी काय करावे? चांगला क्वेश्चन केला आपण. एक जजमेंट आहे भुलाबाई बरकाजी मात्रे विरुद्ध शंकर बरकाजी मात्रे. ह्या जजमेंट प्रमाणे 60वा दिवस किंवा 90वा दिवस या दिवशी दोषारोप पत्र काही कारणाने तयार होऊ शकत नसेल आणि दोषारोप पत्र किंवा तपास पूर्ण, आपण दोषारोप पत्र म्हणण्यापेक्षा तपास पूर्ण न होण्याची तपास अधिकारी यांच्याकडे आणि इन्चार्ज यांच्याकडे संयुक्तिक कारण जर असतील तर 60व्या आणि 90व्या दिवशी संबंधित माननीय कोर्ट यांना रिपोर्ट करा की खालील कारणास्तव आम्हाला आज रोजी तपास पूर्ण करून सदर आपल्या न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करता येत नाही. हा रिपोर्ट दाखल केल्यानंतर दोन गोष्टी होतील. 61वा दिवस किंवा 91वा दिवस जो आहे त्या दिवशी आरोपीला बेल होईल, परंतु डिफॉल्ट बेल मध्ये डिफॉल्टर तपास अधिकारी ठरणार नाहीत. त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांना की भुलाबाई बरकाजी मात्रे विरुद्ध शंकर बरकाजी मात्रे हे जजमेंटचा अभ्यास करा आणि ह्या जजमेंट प्रमाणे प्रोसिजर आपण फॉलो केली पाहिजे. इन टाइम बाउंड फिलिंग ऑफ चार्जशीट, accused get bail. In such cases, should we wait for expert opinion? Yes. आरोपीला जामीन होईल ह्या करता तपास पूर्ण न करता, तपासाच्या निश्चित निर्णयाला न येता किंवा तपासामध्ये एक्सपर्ट ओपिनियन काय आहे हे न बघता दोषारोप पत्र दाखल करणं उचित नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे मत भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे साबितीच्या बाबी ज्या आहेत, साबित करण्याकरता ज्या बाबी आवश्यक आहेत आणि त्याच सोबत मगाशी बोलल्याप्रमाणे
सीआरपीसी 173चा 8 प्रमाणे काय ही स्थिती यामध्ये येईल का, हाही विचार करणं सर्वांनी आवश्यक. पुढचा प्रश्न रवींद्र भागवत यांचा आहे. शासकीय अधिकारी आणि अंमलदार यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यापूर्वी घटक प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक आहे का? जर सदर परवानगी मुदतीत प्राप्त झाली नाही तर दोषारोप पत्र सादर करू शकतो का? सीआरपीसी 197 मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. सीआरपीसी 197 मध्ये while acting or purporting to act while discharging his duty, लोकसेवक पब्लिक सर्वंटने डिस्चार्जिंग ऑफ हिज ड्युटी करताना गुन्हा केला असेल तर आणि तरच 197 ची सँक्शनची गरज असेल. डिस्चार्जिंग ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी हे बघणं आवश्यक आहे. जर असं नसेल तर सँक्शनची गरज नाही, जर असं असेल तर सँक्शनची गरज आहे. सँक्शन कधी मिळेल, काय मिळेल, हा एक थोडा वेगळा भाग आहे. मी ह्याच सोबत तुमचं लक्ष वेधू इच्छितो. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) मध्ये महाराष्ट्राने अमेंडमेंट, आपल्या राज्याने अमेंडमेंट जी केली त्या अमेंडमेंटवर तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो ह्या ठिकाणी. परंतु तुमचा क्वेश्चन जो आहे तो 156(3) अनुषंगाने नाहीये. तुमचा क्वेश्चन जो आहे तो प्लेन 197 करता दिसतोय मला. आणि 197 मध्ये त्या लोकसेवकाने दिलेली ड्युटी डिस्चार्ज करताना गुन्हा घडलाय की नाही घडलाय हे पण बघणं पहिलं आवश्यक आहे. सँक्शन गरजेची आहे की नाही. केवळ लोकसेवक आहे म्हणून सँक्शन पाहिजे असं नाही. एका साक्षीदाराचे पुरवणी जबाब किंवा पुरवणी तपास टिपण किती वेळा नोंदवले जाऊ शकते? कितीही वेळा, ज्या वेळी स्थिती तशी समोर येईल त्या तितक्या वेळा पुरवणी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. ते डिपेंड ऑन सर्कमस्टन्सेस ऑफ द ऑफेन्स ऑफ द केस. अरविंद सनगर यांचा प्रश्न आहे. पुरवणी तपास टिपणात द्यायची माहिती मिळाल्याची नोंद असते ती कोर्टामध्ये कशी साबित करायची? पुरवणी तपास टिपणात जी माहिती द्यायची असते किंवा मिळाल्याची नोंद असते ती कोर्टामध्ये कशी साबित करायची? ज्याप्रमाणे FIR चे कंटेंट साबित होतात, ज्या अनुषंगाला धरून सीआरपीसी 161 स्टेटमेंट मधल्या बाबी कोर्टामध्ये साक्षीदार बोलतात त्याचप्रमाणे पुरवणी तपास टिपण आहे. मित्र हो, पुरवणी तपास टिपण म्हणजे वेगळी कोणती बाब नाही. इट इज अ स्टेटमेंट कम्स इन द अँबिट ऑफ सेक्शन 161 ऑफ सीआरपीसी. रंजन सावंत यांचा प्रश्न आहे. आरोपीचा कबुली जबाब कसा नोंदवावा? आरोपीचा कबुली जबाब हे न्यायालय नोंदवतो. सीआरपीसी सेक्शन 164 प्रमाणे कबुली जबाब न्यायालय नोंदवतो. न्यायालयाने कशा प्रकारे आरोपीचा कबुली जबाब नोंदवावा याच्याकरता क्रिमिनल मॅन्युअल मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. 164 164 फौजदारी प्रक्रियेमध्ये तरतूद दिलेली आहे आणि त्या तरतुदीप्रमाणेच आरोपीचा कबुली जबाब नोंदवला गेला पाहिजे. आरोपीचा जबाब नोंदविणे आवश्यक असते का? आणि पुरवणी स्टेटमेंट किती वेळा आपण घेऊ शकतो? आरोपीचा जबाब, कबुली जबाब नोंदवावाच असं आरोपीवर आहे शेवटी. ते आरोपीने गुन्ह्याची कबुली द्यावी की न द्यावी ही आरोपीवर बाब आहे. आरोपीचा चॉईस येतो. आरोपी जर सांगत असेल की मला कबुली द्यायची आहे तर रिपोर्ट टू द ऑनरेबल मॅजिस्ट्रेट बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर साइंड बाय द इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. आणि मगाशी जसं बोललो मी की सप्लिमेंटरी स्टेटमेंट किती घ्यावे त्याला काही बंधन नाही, परंतु कितीही घ्यावे असं पण काही नाही. त्या स्थितीप्रमाणे घ्यावे, जे असेल त्याच्यामुळे ज्या वेळी स्थिती तिथे येईल त्या स्थितीप्रमाणे तुम्ही 161 चे स्टेटमेंट घेऊ शकता. 154 मध्ये FIR असेल त्या व्यक्तीचे किती होतील? ज्याचं ऑलरेडी 161 आहे स्टेटमेंट त्याचे किती होतील? इट डिपेंड ऑन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ इच केस. सुनील मैफल यांचा एक प्रश्न आहे. पुरवणी जबाब व पुरवणी टिपण कोणत्या कलमाप्रमाणे घेतला जातो? 161 सीआरपीसी. त्याचे महत्व प्रथम जबाब व टिपणाप्रमाणे असते का? त्याचे महत्व फक्त ओमिशन कॉन्ट्राडिक्शन 162 सीआरपीसी. आणि जबाब टिपण विसंगत असेल तर घ्यावा का? घ्यावंच. विसंगत घेऊ शकतो. तुमच्या पुढे तपासामध्ये फिर्याद बी समरी म्हणजे काय? खोटी येऊ शकते. तपासामध्ये काही होऊ शकतं. तपास करणं, अन्वेषण
गुन्ह्याचं अन्वेषण आहे, ते तपास आहे, तो इन्व्हेस्टिगेशन. FIR कशा करता आहे? टू मूव द लॉ इन मोशन. क्रिमिनल लॉ मोशन मध्ये आणण्याकरता डॉक्युमेंट म्हणजे 154 FIR झाली. FIR 156 मध्ये इन्व्हेस्टिगेशन. एंटायर चॅप्टर 12 इज टू दॅट रिगार्ड. आणि म्हणून चॅप्टर 12 प्रमाणे तपास पूर्ण करून दोषारोप पत्र किंवा त्याला एक चांगला शब्द आहे पोलीस रिपोर्ट 173च्या रिपोर्टमध्ये एका निश्चित निर्णयाला यायचं असतं. तो निश्चित निर्णय कोणाही बाजूने होऊ शकतो, ते त्या येणाऱ्या पुराव्यावरती अवलंबून असेल. रवींद्र बागुल साहेब यांचा एक प्रश्न आहे. अकस्मात मृत्यू प्रकरणात जबाब नोंद करावेत का, टिपण नोंद करावेत? टिपण नोंद केले तर चालेल का? याचं उत्तर मगाशी बोलताना दिलंय मी. चॅप्टर 12 बघा, 175 सेक्शन बघा, 174ची बाब तुम्ही विचारताय, 175 सेक्शन मध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचं अजून स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे 162 सेक्शन मध्ये. 162 सेक्शन असा म्हणतो की ह्या चॅप्टर मध्ये जे स्टेटमेंट रेकॉर्ड होतात त्यांच्यावर सह्या घ्यायच्या नाहीत. चॅप्टर 12, 174, 175, 176 हे चॅप्टर 12चेच भाग आहेत. 3 शेवटचे सेक्शन 174, 75, 76. संपत पवार साहेबांचा एक प्रश्न आहे. दोषारोप पत्राव्यतिरिक्त इतर साक्षीदार कसे घेता येतील? इतर साक्षीदार जर असतील तर पुरावा चालू असताना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 311चा वापर करून इतर साक्षीदार घेता येतात. परंतु तपास चालू असतानाच सर्व साक्षीदारांकडे तपास व्हावा ही पहिली आवश्यकता आहे, अपेक्षाही आहे. नरेंद्र गोरखडे साहेबांचा प्रश्न आहे. CRPC कलम 174 आकस्मिक मृत्यू संबंधाने चौकशी करीत असतात. चौकशीत आपण जबाब हे सहीची घेतो व तपासात घेत नाही. CRPC प्रकरण 12 कलम 165 ही बाब चौकशी व तपास बाब स्पष्ट होण्यास संभ्रम आहे. मग दोन्ही बाबी सारख्याच आहेत की वेगळ्या आहेत? मी पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छितो आपलं. तर 174 हा तिसरा क्वेश्चन आहे ह्या मुद्द्यावरचा. मग अशी बाब बोललो मी, पण परत उतरलो की 174, 175, 176 हा जो पूर्ण बंच आहे. 175 मध्ये म्हटलेलं आहे रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट ऑफ विटनेसेस हु आर हॅव्हिंग नॉलेज ऑफ द फॅक्ट्स ऑफ द केस. तर त्यांचे घेताना आपलं लक्ष मी वेधू इच्छितो CRPCच्या 162 कलमाकडे. 162 कलम असं म्हणतं की ह्या चॅप्टर मध्ये जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत त्यांच्यावर सही नसावी. आणि 174, 175, 176 हे चॅप्टर 12चेच भाग आहेत. सर्व प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. या संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं. मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी यांचे आभार मानतो. आणि आपण खूप चांगले क्वेश्चन्स केले. इतके चांगले क्वेश्चन्स केल्यामुळे एक गोष्ट दिसती आहे की तपासामध्ये अधिकाधिक चांगलेपणा यावा ही आपली इच्छा आहे. आणि जेव्हा तुमची इच्छा तपासामध्ये अधिकाधिक खोल जाण्याची आहे, डीप जाण्याची आहे, आनंद वाटला मला बघून. तुमच्यासोबत मी सदैव असेल, सदैव आहेच आहे. आपल्यापैकी बरेच जण मला पूर्वी ओळखत असतील, आज आपल्या नव्याने ओळखी झाल्या, चांगली गोष्ट झाली. माझा मोबाईल नंबर मी शेअर करतो संबंधितांना, तोही आपल्या जवळ ठेवा. ज्या ज्या वेळी तुम्हाला कायद्याची गरज पडेल त्या त्यावेळी मला फोन करा. माझा फोन तुमच्याकरता अवेलेबल आहे. या संस्थेने मला या ठिकाणी बोलवलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि उचित वेळेमध्ये जे तुम्हाला सांगायचं मला आवश्यक होतं ते सांगितलेलं आहे. इतरही बऱ्याच बाबी आहेत, इतरही बरेचसे विषय आहेत. ज्यावेळी संस्था मला बोलली त्यावेळी मी येईल आणि आपण याही पेक्षा विविध सब्जेक्ट यापुढे डिस्कस करू. थँक्यू. तर हे होते श्री मिलिंद दातरंगे साहेब. सरांनी आपल्याला फौजदारी खटल्यांचा तपास या विषयावर अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच सर भविष्यात देखील आपल्याला मदत करणार आहेत अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. सरांनी अतिशय उत्तम माहिती, आपल्याला उपयुक्त ठरेल अशी माहिती दिलेली आहे. मी डॉक्टर दंडगवार, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक आणि पोलीस संशोधन केंद्र पुणेतर्फे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि वरिष्ठांच्या संमतीने आजचा वेबिनार इथे संपला.
असे घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू.